माझे माय मीनं तर आज 5 बोटाची रांगोळी टाकून दिली, झटपट फटाफट. नाही याच्या पुढचं गाणं मले येत नाही. लयच तर मोठ्या मोठ्या चाकोल्या टाकून राहिलो मी बाई. मी 5 बोटाची रांगोळी शिकत आहो, थोडीशी कच्ची आहो, पकून गेल्यावर मग तुम्हाला चांगली काढून दाखवतो. कसं वाटून राहिला आमचं विहार. एकदम चक चक. हा भाऊ का म्हणते मला 200 रुपये उधारी दे म्हणते. मी म्हणलं माझ्याकडे नाही आहे. मी निघालो घरच्यासाठी आपल्या. हा थंडीमध्ये मला आंघोळ धुवाले मोठा त्रास येते, तरी पण धुवून टाकलो कसं तरी अकडत अकडत. तर चला मग आता मस्त रेडी होऊन तयारी करू. सगळ्यात पहिलं तर चेहऱ्याला लोशनच घुसाळून टाकलं मी ना. अशी खालतं वाकल्या बरोबरच तयारी करून येऊन गेली मी पटकनारी. माझ्या लटा मस्त वल्ल्या होत्या ना, म्हणून मी वारू देत होतो त्याले. लटा वारो का नको, मला तिकडे वेळ होते म्हणून मी पार निघालो. मैत्रिणीले हाका मारायला गेलो तर हिने तर मटकाली लागली बाप्पा. तिले घेऊन पोचून गेलो मग विहारामध्ये. आमच्या इकडे मस्त स्तंभाचा बॅनर आणला होता. मग मी जाऊन विहारात मस्त फुलांना नाही का सजावट करायला लागलो. तुमच्यापैकी असं कोणी आहे जे सगळ्यात पहिले जाऊन विहारामध्ये सजावट वगैरे करते? कमेंट मध्ये मला सांगा जो बरं. मग स्तंभापाशी बी आम्ही मस्त फुलं वगैरे टाकून रांगोळी काढायला लागलो ना. आमच्याकडे आली होती समता सैनिक दलची टीम. बाबासाहेबाच्या पुतळ्याला जाऊन मस्त कॅन्डल वगैरे लावलो ना. आता बारी होती स्तंभाले कॅन्डल वगैरे लावायची. दादानं कॅन्डल वगैरे लावले, फुलं वगैरे चढवले मस्त ना, सॅल्यूट केला. चला तर आता आपण सगळे करू.